गुरु महावलिया प्रभु धन्य झालो, प्रभु धन्य झालो, श्री गुरु भेटी मुळे मी निवालो, श्री गुरु भेटी मुळे मी निवालो, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। इकडे पिलो बाबा दंड करा ये ना पिलो ओके फुलं ठेवी तर बाबाला याच चला 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 बाबाला दंड करा बस आता चला दंडत घाल दंड बाबाला दंड देवाला इकडे तोंड करायचं इकडे थोडी करा दंडोर बाबा हेलो चेक श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन भावे, पुलकित भावी धरा, स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून आलेला हा आश्रम तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड, गाव मोरेवाडी या ठिकाणी श्रीमान बाबासाहेब तात्याराव बिडकर सो कल्पनाताई बिडकर यांच्याकडे हा आश्रम श्री चक्रपाणी भगवान अवतार दिनानिमित्त हा शिदोरी सत्संग त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे। आपण हा शिदोरी सत्संग ऐकत आहोत। जीवनाची शिदोरी काय आहे तर अनुसरण आहे। जीवनामध्ये येऊन माणसाने देवाला अनुसरलं पाहिजे, ही खऱ्या अर्थाने आपली शिदोरी आहे। म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एक कथा सांगत आहे। तीच कशी आहे ते आपल्याला बघायचे आहे। सारंग पंडिता अनुसरण भाषणी भोग प्रत्यक्ष करणे, सारंग पंडिता भाषणी भोग प्रत्यक्ष करणे,
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सारंग पंडिताला सांगत आहेत की भोजा सारंग पंडित इथं अनुसरा. सारंग पंडित म्हणतात मला याची सवय आहे, मला त्याची सवय आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. देव म्हणतात तुम्हाला आम्ही सगळं देऊ, पण तुम्ही येथ अनुसरा, दीक्षा घ्या. आणि म्हणून ही कथा देव सारंग पंडिताला सांगत आहेत. एको दिसू गोसावी उदयाचा पूजावसर झाले अनंतरे आसनी उपविष्ट सती. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एक दिवशी देवाचा गंधाक्षदा विडा समर्पण झाल्यानंतर स्वामी आसनावर विराजमान होते. जवळी सारंग पंडित असती. जवळ सारंग पंडित बसलेले आहेत. सर्वज्ञ म्हणितले देव यावर बोलतात पांड्या पांड्या एत अनुसरा गा. एत अनुसरा गा. एत अनुसरा दीक्षा घ्या असं देवाने सारंग पंडिताला सांगितलं. ती म्हणितले यावर सारंग पंडित काय म्हणतात? जी 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 महाराज. मज तूप भावेविन भातेविन तांबुळेविन बाज सुभवती विन न गमे. मज तूप भाते विन बाज सुपवती विन न गमे. मला जेवायला भात पाहिजे, त्याच्यावर तूप पाहिजे. झोपायला बाज पाहिजे, त्याच्यावर गादी पाहिजे, त्यावर मखमली चादर पाहिजे. देव म्हणले सगळं मिळेल. काय सगळं मिळेल, पण तू अनुसर तर खरी. बघा ना तुम्ही कधी जाऊन महानुभाव संप्रदायामध्ये जर तुम्ही कोणी आश्रमात गेले तर झोपायची पट्टी सुद्धा लावून देतात ते, त्याच्यावर मखमली चादरी टाकून देतात. त्याला महानुभाव संप्रदायात अभ्यागवृत्ती म्हणतात. किती सोय घेतात. तुमचे पाहुणे घेत नाही. का घेतात? की तुम्ही राजकुमार आहात, देवाला अनुसरलेले आहात. म्हणून तर आमच्या बाबासाहेबने एक मखमली चादर आणली आम्हाला 12x10ची. पूर्ण खोलीमध्ये टाकली तरी ती व्यवस्थित. का आणली? कोणी दिली? अरे राजकुमार आहेत, राजकुमाराला ते देतात, देवाचे आहेत ते, आणि म्हणून त्यांना ती देण्याची इच्छा होते. आणि म्हणून आपण आपली इच्छा काय आहे की देवाला अनुसरणं ही महत्वाचे आहे. नुसतं हे पाहिजे ते पाहिजे याच्यासाठी नाही आहे. अनुसरल्यानंतर सगळं मिळेल, पण अनुसरतच नाही, घेतच नाही. मग तुम्हाला या कपड्यात कोण देणार आहे? तुमच्या घरी तुम्हाला देत नाही, तुमचं घर असून सुद्धा. मग अनुसरल्यावर सगळं मिळणं असं देव सांगत आहे, सारंग पंडिताला सांगत आहे. अनुसरता महाराज मी अनुसरला असतो, पण मला आहे ना याची अशी सगळी सवय आहे. देव म्हणले सगळं देऊ आम्ही तुम्हाला. सर्वज्ञ म्हणितले काय म्हणतात देव यावर? ते थोनी पूर्वी जेल. येथून पूर्वी जेल. तेथून पूर्वी जेल. तुम्हाला जे पाहिजे ना ते मिळेल. आम्हाला शरण या. एक क्षण आल्या काही मरणासे. अहो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना सालवडीच्या डोंगरामध्ये ससा शरण गेला, तर त्या सस्याला देवाने वाचवलं, तर तुम्हाला वाचवणार नाही? अहो देव तर वाचवणारच, अन्न वस्त्र निवारा तर पुरवणारच, पण नरकापासून वाचवणार, दुःखापासून वाचवणार. तुम्ही जर असेच राहिले घरचे तर घरी तुम्ही दुःखात राहणार. शेवटी तुम्हाला तुमच्या घरचे जवळ येणार नाही, विचारणार नाही, पुसणार नाही. जर देवाच्या दरबारात आले, मार्गात राहिले तर सगळं व्यवस्थित होऊन जाईल. फक्त तुम्ही देवाचे होऊन जा, हे देव म्हणत आहे. एक वांतोनी भोग काही कावडा खादला असे. भोग काही कावळा खादला असे, हा एक वाक्प्रचार आहे. अरे कावळ्याला सुद्धा सगळं मिळेल. अहो फुटपाथ वर पडलेले लोक जे असतात त्यांनाही सगळं भेटतं. तुम्ही बघितले का कधी उड्डाणपुला खाली काही लोक पडलेले असतात? हे सकाळची विषय व्यवस्था करते. अहो ते उपाशी राहत नाही,
आणि तुम्ही एवढे मोठे परमेश्वराचे नामधारक, बोधवंत, अनुसरले, स्मरणनिष्ठ असणारे, तुम्हाला काही कमी पडेल? अहो, तुम्ही फक्त देवाचं नामस्मरण करा, सगळं होऊन जाईल. पण आपण दृढ नाहीच आहे, करायला नको असं वाटतं आपल्याला, सोडावं नाही वाटत. अहो, जेव्हा लग्न केलं तेव्हा घरदार सोडलं की नाही? बापाला सोडलं, आईला सोडलं, बाईला सोडलं, ताईला सोडलं, भावाला सोडलं, गाव सोडलं. ज्याच्यासोबत लग्न केलं त्याच्यासोबत जिथं जो राहतो तिथं तो जातो. खरे, मग देवाकडे जर जायचं असेल, देवाचा आनंद जर आपल्याला पाहिजे असेल, तर आपल्याला देवासोबत, देव जिथं गेले तिथं जावं नाही लागणार. अहो, विषयाच्या सुखासाठी तुम्ही कोणाकोणाला नाही सोडलं, सगळं सोडलं ना. आणि हा आनंद आपल्याला भेटणार आहे, त्या आनंदासाठी आपल्याला त्याग नाही करावा लागणार. कम से कम कपड्याचा तरी. लोक कपड्याचाही त्याग करत नाही. वरमाई व्हायचं मला, आणि कोणी विचारत नाही वरमाईला बी झाली तरी. विचार करा थोडासा, देवाचं होऊन जा. काय सगळ्याच्या वर होता तुम्ही, सगळे पाया पडतील, दंडवत करतील. असं तर मायाला जाताना सुनबाई पाया पडत नाही का? नाही. पूर्वीची पद्धत होती. काय पद्धत होती? दर्शन घेऊन कुठं जायचं असेल तर जायचं, विचारून जायचं. काही द्यायचं असेल तर विचारून द्यायचं, काही घ्यायचं असेल तर विचारून घ्यायचं. आता कोण विचारतं का? कोण दर्शन घेऊन जातं का? म्हणून देवाचं दर्शन घ्या, देवाला शरण जा. कोण कोणाचं नाहीये, हे ध्यानात घ्या जरा. मग बघू पाहा. बर, ठीक आहे. एकदा तुम्ही काय करा, आम्ही म्हणतो तसं करूनच बघा. 2-4 दिवस आहे ना आमच्या आश्रमात राहूनच बघा. तुम्हाला जे पाहिजे ते भेटते की नाही बघा. अनुभव घ्या, मग अनुभवा. देव म्हणतात कोणाला? सारंग पंडिताला. तुम्हाला वाटतच ना की बाबा काही भेटत नाही, काही खरं नाही, मला हे लागतं, मला ते लागतं, मला फिक्कं दूध लागतं, मला बोनविटा लागतं, मला कॉफी लागते, मग भेटन की नाही, माझं कसं होईल, असं वाटतं ना तुम्हाला. तुम्ही काय करा, आधी ना 4-5 दिवस करून बघा. देव सांगतात कोणाला? सारंग पंडिताला. तसं तुम्ही कोणी आश्रमात जाऊन बघा, राहून बघा, भेटतं की नाही. तुमच्या घरापेक्षा आणि तुमच्या घरावर तिथे जरी टाइमावर भेटत नाही, ते टाइमावर मिळेल, व्यवस्थित मिळेल. घरी वाट बघावं लागत ती चहाची, कधी येतो. इथं पाळा आलं है ना. म्हणून अनुभव घ्या, अनुभव व्हा. हा प्रचिती पंथ की देमती, हा प्रचिती पंथ आहे. मग सारंग पंडित म्हणले ठीक आहे महाराज, मी जरा करून बघतो. मनोनी मानिले. ठीक आहे महाराज, मी बघतो म्हणे, भिक्षा मागून बघतो. जातो म्हणे देव करत करत. मग आपुला मनी म्हणू लागला. मग आपल्या मनामध्ये म्हणायला लागले, बघू ना मग आपण. देव म्हणतात ना सगळं मिळेल, खरंच भेटतोय का नाही बघूया आपण. तसं बघा तुम्ही, जरा भेटतंय का नाही, जरा जाऊन मार्गामध्ये वगैरे कुठं 10-15 दिवस राहून बघा, जरा अनुभव येईल तुम्हाला. तुमच्या घरापेक्षा बरं आहे का कसं आहे. तसं सारंग पंडित म्हणतात ठीक आहे, आपण करून बघू. देव म्हणतात ते भेटतंय का नाही. मग जाऊ नका पाहू. जाऊन बघू तर खरी, भिक्षा मागून तर बघू. कैसे पुरवती, कसं पुरवतात देव हे बघायचंच आपल्याला. आता देव म्हणतात ना आम्ही सगळं पुरवू. मग आता सारंग पंडित मनामध्ये विचार करायला लागले. देव म्हणते ना पुरवणार आहे, तर आपण करून बघू. मग म्हणून एका गावा गेले. म्हणून एका गावा गेले बा एका गावात. तिथ लोक पारी बसले असती. त्या ठिकाणी लोक पारावर बसलेले होते. सकाळी सकाळी लोक स्नान वगैरे झालं की पारा येऊन बसतात आणि पारावर मग त्यांच्या गप्पा हाणतात है ना. तव एकू ओळख
ओळखीये ब्राह्मण भेटले. मग एक जण ओळखीचा ब्राह्मण सारंग पंडिताचा भेटला. आता ओळखीचा आहे म्हणून त्यांना असं वाटलं आपल्याला बोलवलं. तयाची म्हैस चुकली. आता योगायोग असा झाला, सारंग पंडित त्या गावात चाललेले होते आणि त्या व्यक्तीची म्हैस हरवली होती म्हणून तो म्हैस बघायला गेला होता. तितक्यामध्ये सारंग पंडित दिसले. सारंग पंडित प्रसिद्ध होते, पंडितच ना ते, मग प्रसिद्ध असणारच ना. आणि मग भेटले ते. म्हणून ते पाहाव्या आले. मग आले बघण्यासाठी. ते सोयरे होती. आता ते जरासे सोयरे होते, ते म्हैस बघायला गेले. तितक्यामध्ये सारंग पंडित रस्त्यात भेटले. तेही म्हणितले. मग काय म्हटलं? हे काही पंडितो, हे काही पंडितो, अरे तुम्ही कधी आले? चाला चाला अहो चला 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 घरी जाऊ म्हणे, आपल्या चहा पाणी घेऊ, भोजन करू. ते घरा नेले. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी घरी घेऊन गेले सारंग पंडिताला. पाय धुतले. आता घरी नेलं तर पूर्वीची पद्धतच होती पाय धुणे है ना, आणि मग टावेल देणे, उठिले, पाय पुसणे, स्नान घालणे, मग उठणं लावून स्नान घालणं. आता तर कोणी विचारत नाही तुम्ही पाय धुतले का नाही, का धुवायचे बाकी आहे. आले की लगेच बसा, चहा घेता का कॉफी, आणि घेता की नाही, नाही म्हणलं तर काही नाही. चहा घेता का म्हणलं होतं नाही, खरं ना, नाही का, मग ठीक आहे. कुंकड आले होते, हा इकडेच आलो होतो, मग ते घरी नाही, संपला विषय, या मग, नाही असा प्रकार. आणि म्हणून सारंग पंडित त्या ठिकाणी गेले. सारंग पंडिताचे पाय धुतले, आडवाडी ठाणवे, स्नान घातलं चांगलं, जेऊ सुदले, आणि पुन्हा मस्तपैकी ताट केलंय, पाठ ठेवलाय, समाया लावल्यात, आणि ताटामध्ये वाढायला जागा नाही, इतके पदार्थ वाढले जेवण्यासाठी. हा तुम्ही बघा ना कधी भिक्षा मागून कसे पदार्थ येतात वेगवेगळे, येता की नाही. तोंडी लावायला भाजी पण येऊन जाते, वरण पण येऊन जातं, भातावर तूप पण येऊन जात. आता काय आपण म्हणतो का त्यांना द्या म्हणून? कोण म्हणतो द्या आणि कोण करतय सगळं? देवाकडनं सगळं येतं, सगळं देव द्यायला लावतो. म्हणून तुम्ही देवाचे झाले की देव तुम्हाला देतो. म्हणून देवाचे व्हा, बस करा आता, हे लय झाला आता. होऊन तर बघा, होऊन बघू राहिले ते सारंग पंडित, अनुभव घेऊ राहिले, बघू म्हणे खरंच पुरतय का नाही. मग तांबूळ दिले, आणि मग तांबूळ पण दिलं. सारंग पंडिताला पान लागायचं खायला. पाणी पोफळी पुडवाटवा भरी. अजून काय झालं? पाने म्हणजे पानं, पुडवाटवा, चुना, कात, सुपारी, लवंग, सगळं जायफळ, सगळं सगळं पुडा भरूनच दिला. बाज सुपवती जाव्या दिली. बाज लगेच झोपण्यासाठी व्यवस्थित चादर त्याच्यावर अंथरून दिली. उदयाचे उठिले. आता उद्याच उठले म्हणजे मस्त झोपले. अनुभव घेतला ना, आता आले एका गावात, सगळं व्यवस्था झालेली आहे. मग तेथ पोटी म्हणितले. आता तिथं मनामध्ये काय म्हणतात? पहिल्या गावी ओळखीचे भेटले. हा त्या गावात माझे पाहुणेच होते म्हणून सोय केली. हा सोयऱ्याचा गाव. हा सोयऱ्याचा गाव होता. सोयऱ्याच्या गावात भेटलं मला सगळं. जिथं सोयऱ्याचा गाव नाही तिथं जाऊन बघू आपल्याला सगळं भेटतंय का नाही. अनुभव आणि मग अनुभव, आधी अनुभव घेऊन मग अनुभव. अनुभव घेण्यासाठी चाललाय सारंग पंडित. देव सांगतात अनुभव घेऊन बघा, मग अनुभव. आता उदासा गावा जाऊ. आता ज्या ठिकाणी आपलं कोणी ओळखीचं नाही त्या गावात जाऊ, तिथं आपली व्यवस्था होती का नाही बघू. म्हणून उदयाची जैसे तया ते जाणतीत ना तैसे अनेका गावा गेले. ज्या ठिकाणी ज्या गावात सारंग पंडिताची ओळख नाही, उदास गाव आहे, त्या ठिकाणी सारंग पंडित गेलेले आहेत. तवतेतही पारी बैसले असती. त्या ठिकाणी गावामध्ये गेले, गावाच्या पहिल्यांदाच त्या ठिकाणी पार होताना पारावर बसलेले लोक होते.
ते तांबूळ उतरले होते. आता ते पारावर बसणारे लोक तांबूळ त्यांच्यातले त्यांच्यात खात होते. असं पान ठेवतात ते असं मांडीवर, देठ काढून टाकतात आणि देठ एक तोंडात घालतात आणि मग कात लावतात, मग चुना लावतात आणि मग त्याच्यावर सुपारी, मग सगळं व्यवस्थित. मग त्यांचं चालूच होतं, गेरे भाऊ गेरे भाऊ गेरे भाऊ. तितक्यात सारंग पंडित आले, म्हणे या 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 पान घ्या म्हणे तुम्हालाही. पाहुण्याचा आदर सत्कार म्हणून पान दिल्या जायचं. आजकाल लोक काय द्यायला लागले माहितीये का? तंबाखू. आणि त्यांनी कॅन्सर होतो तरी खाता. कळायला पाहिजे ना मरसींना, खायचं तर पान खायला मस्त पैकी का नाही, पण करता काय? मरायचे जास्तीत जास्त व्यसन आपण लावून घेतलेले. ती पाने पोफळे दिली. बघा, पान दिलं, पोफळ दिलं, सुपारी दिली. पूर्वीचा हा संस्कार किती चांगला होता. मस्त पैकी कोणी आले गेले आडकिता काढायचा, सुपारी काढायची, मस्त पैकी फोडायची, घ्या पाहुणं, है ना. आजकाल काय काय देतात लोक पाहुण्यांना, लय अवघड आहे. मग एक ब्राह्मण आला. इतक्यामध्ये पाराजवळ बसलेले पाहुण्यांना त्या ठिकाणी एकमेकाला दिलेला आहे. पाहुणचार केला सारंग पंडिताचा, तांबूळ भेटलं. सारंग पंडिताला 3 टाइम पान खायला लागत होतं, पण सकाळी तर भेटून गेलं. तितक्यामध्ये एक जण गावातून आला आणि पाराव बघितलं सारंग पंडिताला. ओळख वगैरे काहीच नाही, परंतु सारंग पंडिताला जेवायचा दंडवत घातला. म्हणजे आमच्या घरी जेवायला चला, आपल्याला घातलं नाही दंडवत, मस्त खिरण गिरण खरे नाही असा दंडवत. मग तेने तयाते देखिले बघितलं, तेने म्हणितले काय म्हटलं? पंडितो चाला जावा आमच्या घरासी. पंडितो चाला जाऊया आमच्या घरासी. चला आमच्या घरी. तेही म्हणितले काय म्हटलं? ना चाला. ठीक आहे, तुम्ही म्हणता तर चला. मग तयाते घेऊन गेला. आणि मग तो व्यक्ती गावातला आला आणि सारंग पंडिताला घेऊन गेला. त्याने तुपी तांबूळ जेऊ सुदले. मग आता जेवायला काय? तूप. आणि तूप तर आधी लागत होतो सारंग पंडिताला. आणि त्या व्यक्तीने मस्त पैकी तूप दिलं, भात दिलं, व्यवस्थित सगळ्या गोष्टी. कोणाला? सारंग पंडिताला. अनुभव घ्यायला गेले बरं का ते, खरंच भेटतंय का नाही बघू. बाजी सुपवती वरी गेले. आता त्या ठिकाणी स्नान वगैरे, पाय वगैरे सगळं धुतलेलं. पुन्हा बात झोपायला दिली दुसऱ्या दिवशी, न ओळखीचे असून सुद्धा. उदयासीची उठिले. सकाळी उठले. मग म्हणितले आता मनामध्ये बोलायला लागले, त्रिशुद्धी पाहो. आता दोनदा तर झालं म्हणे आपला आदर सत्कार चांगला, पण अजून एकदा बघू खरं आहे की खोटं आहे. तिसऱ्यांदा जर समजा आपला आदर सत्कार झाला तर समजायचं देवाला अनुसरलं की देव म्हणतात ते खरं आहे, सगळं होणार आहे. म्हणून आणि का गावात. मग आता म्हणतात अशा गावात जाऊ की अशा गावामध्ये पान भेटणारच नाही, तू भेटणारच नाही. तसेची केले. अशा गावात गेले तरी सुद्धा तशा गावामध्ये गेल्यावर त्या ठिकाणी त्या गावातल्या व्यक्तीनं सारंग पंडिताला दंडवत घातला भोजनाचा, पाय धुतले, स्नान घातलं. आणि त्या ठिकाणी पुन्हा जेवायला वाढायला जागा नाही इतकं वाढलं. भात वाढला, वरण वाढलं, तूप वाढलं, व्यवस्थित जेवण झालं आणि पानाचा विडा दिला. तुम्हाला तांबूळ लागतं ना. पूर्वीचे लोक जेवण झालं की पानाचा विडा खात होते. आता कशाचा विडा खाताय लोक तुम्हाला माहिती ना. असं पानाचा विडा पण भेटला, सगळं व्यवस्थित झालं. आणि पुन्हा बात झोपायला, मखमली चादर आथरायला, पांघरायला. आयला म्हणे तिसऱ्या गावातही देव म्हणतात तसंच झालं. खरंच आहे सगळं. मग एरी दिवशी गोसाव्यांच्या दर्शनासी आले. एरी दिवशी गोसाव्याच्या दर्शनासी आले. 2-4 गाव फिरले. 2-4 गावामध्ये व्यवस्थित आदर सत्कार झाला. देवाने सांगितले तेची घडिले. देव म्हटले ना तुम्ही नुसतं अनुसरा, तुम्हाला सगळं मिळेल. अहो अनुसरा काय, नुसतं बघा म्हटलं तर सगळं भेटलं. अनुसरल्यावर तर भेटणारच. अहो नुसतं तुम्ही मार्गात राहिले आणि मार्गात वासनिक म्हणून राहिले तरी सुद्धा तुम्हाला सगळं भेटून जातं. पाळ्यामध्ये असताना सुद्धा भेटून जातं का नाही. आणि कपडे घातल्यावर तर भेटणार नाही.
सगळं भेटणार, हे घालत नाही, त्याला आम्ही काय करणार? देव सांगतात अनुसरा. मग दंड ते घातली आले, मग त्या ठिकाणी देवाजवळ आल्यानंतर देवाला दंडवत घातले, श्रीचरणा लागले, श्रीचरणाला लागले सारंग पंडित बैसले आणि समोर बसलेले आहेत. सर्वज्ञ म्हणितले देव काय म्हणतात? कांगा कैसे आओ पांड्या कांग कैसे, कसा वाटला अनुभव महानुभावांचा. मग मागिला वगे सांगितले कसा वाटला अनुभव आमच्या शास्त्राचा, आमच्या प्रतिपंथाचा, आणि जे सांगितलं ते तुमच्या सोबत घडलं की नाही सांगा मला अनुभव तुमचा. अनुभव सांगितल्यावर आणि खरा अनुभव आल्यावर तरी अनुभव वा, असं देव विचारताय. कसं वाटलं? मग गोसावी ऐकोनी म्हणितले, गोसावी ऐकोनी म्हणितले. काय म्हणतात? पांड्या पांड्या काही कावळा खादला, अरे भोगू काही कावळा खादला से. सगळं मिळेल, भेटलं की नाही? मग माळा माता भोगू मिळेल. अहो तुम्हाला वाटलं का इथं भेटणार नाही, तिथं भेटन, तिथं भेटणार नाही, इथं भेटन? तुम्ही माळावर जाऊन बसा, एखाद्या माळावर डोंगरामध्ये, तिथं पण मिळेल. म्हणून आमचे महानुभाव संप्रदायातले साधू ढोऱ्या डोंगरात राहतात, तिथं जाऊन तपश्चर्या करतात. पण तिथं सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्या राजकुमाराला भेटतात. का भेटतात? तो तपश्चर्या करत असतो, नामस्मरण करत असतो, चिंतन करत असतो. जो चिंतन करतो त्याची चिंता दूर करणारा तो परमेश्वर असतो मित्रांनो. आणि म्हणून देव म्हणतात सारंग पंडिताला, कसा आहे, बरं आहे का? भेटलं ना सगळं? मग अनुसरता का? अहो तुम्ही डोंगरात बसलं तरी मिळेल, बघू काही कावळा खादला असे. मग भोगू तरी ऐसा असे, असा आहे भोग. परी पांड्यासी तरुणी, ब्राह्मणी आणि नवी वृत्ती हे दोन्ही न सडती. मग झालं काय? सारंग पंडित अनुसरतील का? नाही. सारंग पंडिताला घर सुटत नाही, दार सुटत नाही, पैसा सुटत नाही, संपत्ती सुटत नाही. अरे परमेश्वर जीवाची संपत्ती आहे काय? ही सगळी नाशवान संपत्ती आहे. एक दिवशी हे घर काही दिवसांनी पाडावं लागतं. का पाडावं लागतं? त्याच्यावेळी कॅपॅसिटी असते ती इतकेच वर्ष टिकतं. नाही पाडलं तरी पाडावं लागतं, आणि तुम्ही जर नाही पाडलं तर ते पडतं. तसं एकदा का आपण परमेश्वराला आनंदाला पात्र झालो की पुन्हा खाली पडत नाही, च्युती होत नाही आपल्यावाली. या जन्मरूप चक्रामध्ये पुन्हा यायची गरज नाही, सुख दुःखामध्ये फिरायची गरज नाही. आनंदामध्ये आपण त्या ठिकाणी मग्न राहतो. आणि तो आनंद कसा असतो? नवम नवम तन्मधुरम, असा तो आनंद आहे परमेश्वराचा. त्या आनंदासाठी त्या ठिकाणी परमेश्वराचं सेवादास्य करा, चतुर्विध साधनाचं सेवादास्य करा. स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक हे आपलं साधन आहे. येणेकरून आपल्याला साध्य प्राप्त होतंय. आणि म्हणून स्थान वंदन करा, प्रसाद वंदन करा, भिक्षुकांना वंदन करा, भिक्षुकांना भजा पूजा, वासनिकांना दंडवत प्रणाम करा. हे आपलं साधन आहे मित्रांनो, तुम्हाला साध्य प्राप्त होईल. स्त्री वेशा संपत्ती तिन्ही प्राण्यासी अत्याज्य, स्त्री संपत्ती दार प्राण्यासी अत्याज्य, पण जीव सोडत नाही. गोचडासारखा तिथं चिटकून राहतो आणि काही काम नाही. घरचे लाता हाणतीन, दारचे लाता हाणतीन, शेजारी लाता हाणतीन, जाणं हनुमान भाऊ म्हणतील तरी जात नाही. घरच्यांना वाटतं बरं वहिनी, पण तरी जात नाही. अरे घरचे आपल्यावाले त्या ठिकाणी हे करताय, सगळे दारचे म्हणताय, गुरु म्हणताय, बाबा म्हणताय, देव म्हणताय, मग कशाला चिटकून राहायचं गोचडासारखं तिथं? आपल्याला आपलं आयुष्य देवाच्या श्रीचरणामध्ये वाहण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला देवाने सांगितले तर वाहून द्यावं ना. हे देह ईश्वरा आपुले आपुले कायचे, जे होईन ते होईन. तार अथवा मार प्रभो तू नाथा नाथाचा. एकदा काय देवाला दिलं ना, हे सांभाळणं देवाचं काम आहे. पण आपण देवाशी होतच नाही. एके हाते वस्त्र धरिले हे बस, सोडतच नाही. तिकडे एक पाय तर इकडे एक पाय, चौकट माझा. कधी चौकटी पडशील ना,
मरशील ना. हा देवाचा होऊन जाय, जे होईल ते होईल, बघून घेऊ काय होईल तर. काही होत नाही. हा तो अनुभव सांगत आहेत. तो अनुभव आला सारंग पंडिताला, पण अनुभव होईच ना. अरे अनुभव झाल्यावर तरी वा. ऐसे गोसावी निरूपण केले, असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी निरूपण केलंय सारंग पंडिताला. मग देव म्हणले सारंग पंडित इथ अनुसरा, येथोनी म्हणितले ते कीजे ते अनुसरण, अनुसरले याचा देव. अनुसरा. पण सारंग पंडित खाली बघतात आणि भोईला रेगा मारतात. यावरी गोसावी वानरीचा दृष्टांत निरूपिला. जर तुम्ही अनुसरले तर असा अनुसरा की वानरीच्या दृष्टांतासारखं इतरांना वाटतं हे पडेल. इतरांना वाटतं यांचं काही खरं नाही, पण वानरीलाच माहितीये की माझं काय खरं आहे आणि काय खरं नाही. कारण वानरी या झाडावरून त्या झाडावर उडी मारते तेव्हा देखते या जनास वाटे हे पडेल. पडली पडली पडली, पण कशी फांटी धरते कशी वर जाते ती वानरीलाच माहितीये. कधी वानरी हातात लागली का तुमच्या शेतामध्ये? तुम्ही गेले वानरी हाणायला, वानर हाणायला, आणि तुम्हाला तिच्यावर पिल्लू तरी सापडतं का? पडलं का कधी? कुत्रे 4-5 असले, गलुरी असल्या, गोफणी असल्या तरी दगड लागतो का? उगच नाही. ब्रह्मविद्या शास्त्र अभ्यासक आहे म्हणून देव दृष्टांत सांगत आहेत की आपला धर्म कसा धरायचा. वानरीच्या पिलासारखा धरायचा. आपण वानरीच्या पिलासारखं त्या वानरीला धरायचं म्हणजे देवाला धरायचं. आणि मग देव आपल्याला आधार या झाडावरून त्या झाडावर घेऊन जातात. म्हणजे नरकाच्या झाडावरून मोक्षाच्या झाडावर घेऊन जातात. काय काट्याच्या झाडावरून फुलाच्या झाडावर घेऊन जातात. पाहिलं ना कशी फुलाच्या रांगोळी काढल्या होत्या ना, फुलं टाकत होते ना. टाकले का कधी तुमच्यावर? याचा अनुभव का घेत नाही तुम्ही? हे का कळत नाही तुम्हाला? हे राजकुमाराचं स्वागत आहे. तुम्ही देवाचे झाले ना की फुलाचा वर्षाव होतो, फुलाची रांगोळी पडतात. पण तुम्ही का होत नाही? तुम्हाला सुटत नाही. जिथं रक्त नाही तिथं सुद्धा ओढायची सवय तुम्हाला. आता सर हडकर राहिलेत ना, म्हणजे गोचिड होऊन जर तुम्ही लागले तर तिच्यात रक्त सुद्धा नाही ना श्वसण्यासाठी. पण तरी गोचडासारखा आपण त्या प्रपंचाला चिटकून बसलेलो आहे. म्हणजे जरा बाजूला सारखा देव धर्म करा, चिंतन करा, द्या सोडून सगळं. सारंग पंडिताला देव सांगत आहे. यावर देव सारंग पंडिताला वानरीचा दृष्टांत सांगतात. वानरी असे म्हणजे वानर, आणि वानरीचं पिल्लू तिच्या पोटावर. बघितलं का तुम्ही कधी? आहे बघा नसेल तर म्हणून देव दृष्टांत सांगतात. वरोनी पहिली खांदी जाय. ती वानरी जर कोणी तिला हाणायला आलं, दगड हाणत आहे, गोफण हाणत आहे, गलूर हाणत आहे, तर ती येली खांदी वरोनी पहिली खांदी उडी मारी. कशी उडी मारते? पहिली खांदी वरोनी येली खांदी जाय. मग पहिली खांदी वरून येली खांदीवर उडी हाणते. तिकडं जर पुन्हा दगड आला की इकडं, इकून तिकडं, तिकून इकडं. पण दगड लागू देते का? पिलू पडत का? नाही. पण यांना काय वाटतं? पडली पडली, लागलं लागलं. अरे पण तिला लागलंच नाही. कशाला लागलं? फांटीला लागला तो दगड. ती फांटीच्या आड उभा राहते का नाही? लेकराला सुद्धा दगड लागू देत नाही आणि तिलाही लागू देत नाही. तुम्ही किती दगड हाणता? त्याने खावे लोखंडाचे तरी ब्रह्मपदी नाचे. लोक दगड घायला बसले. हे असे, हे तसे, हे असे, ती तशी. तू कशी आहे बघा आधी. एखादा दगड तुमच्या कोणाला झालं का काही कोणाचं वाकडं तुमच्या बोलल्यामुळं? पण उगाच आपलं पाप जोडून घ्यायचं. त्याची निंदा त्याची निंदा. अरे वानरीचा दृष्टांत काय सांगतोय बघा. दगड लागत नाही. जर तुम्ही देवाला धरला असेल ना, तुम्ही किती वाचाळ त्या ठिकाणी निंदा करा. कावळ्याच्या शापाने गायी मरत नाहीत का? मेल्या कधी? कुठपर्यंत भुकणार आहे तुम्ही? भुकून भुकून इतक्या गल्लीमध्ये भुकतात. अरे पण हाथी के पाव में सबका पाव.
ज्याने देवाचं श्रीचरण धरलेलं आहे तिथं काय कमी आहे? तिथं देव आहे. मग हाती चले बाजार, कुत्ते भुके हजार. हजारो कुत्रे भुकले तरी काही होत नाही हातीला. हातीच्या अंगावर एकही चवतळून जात नाही. आणि गेलं जिकून तिकून चवतळून तर पाया खाली आला ना, कुत्रा असं दबून जाईल ना, मरून जाईल, डेंडाळं बाहेर निघन सगळं. मग एकदा का अनुभव आला ना निंदा करणाऱ्याचा आणि कशाचा, आणि एकदा का तुम्हाला जर ठेस लागली ना मग कळन तुम्हाला. म्हणून दंडवत प्रणाम करत जा. नमो दोषा नमो गुणा. नसल काही करणं होतं करत जाऊ नका, पण उगाच वाचा बरळबा मारत जाऊ नका, बरळत जाऊ नका, निंदा करत जाऊ नका साधू संतांची. मग देखतया गती पडेल. देखत्यांना काय वाटतंय? हे पडेल, हे पिलू पडेल नाही तर ती पडेल. परिधरिती परितेची जाणे. परिधरती परितेची जाणे. पण धरल्याली परी आहे, जी असती परी आहे त्या पिलाला माहितीये कसं धरायचंय, आणि वानरीला माहितीये आता कसं पुढे उडी हाणायची. हे धरती परी तेची जाणे, तैसे असती परी तेची जाणे. तो अस्तिपरी जाणतो, देवाने त्याला अस्तिपरी सांगितलेली आहे त्या साधनवंताला. तो धरतो, पक्की धरतो. कशी धरतो? खाण्याची परी, बघण्याची परी, बोलण्याची परी, चालण्याची परी, ही सगळी परी 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 असते. आणि तो जर परीवर असला की त्याची कोणीच काही करत नाही. काय परी आहे का नाही? देवाने वर्तेचा दृष्टांत सांगितला. डावीकडे न बघे, उजवीकडे न बघे, सभेकडे न बघे, आपलं साध्य देखे. दोरीवरून चालते का नाही ती पोरगी? असा दांडा हातात धरते का नाही आणि चालते ना दोरीवरून. आणि लोकांना काय वाटते? पडते पडते. शिट्ट्या काय मारतात, त्याच्यावर काय लाईट काय मारतात, लाल दिवे काय हाणतात. ती बघते का तुमच्या शिट्ट्याकडून, 500 रुपये नोट आकडून कोणाकडे? तिकडे कोण आलंय? ती बघत नाही पण तिच्या अंगावर टाकतात. टाकतात की नाही? आणि म्हणून आपण आपलं करत राहायचं, तुमच्या मागं पुढे सगळं भेटून जाईल. हे देव सांगतात. तुम्ही फक्त अनुभव घ्या, मानुभव व्हा, आणि मानुभव होऊन परीवर राहा. परीवर असले ना की तुमच्या सगळं मागे राहील, पुढे राहील, सगळं मिळेल. मागायची गरज नाही. देवाने स्पष्ट सांगितले तुम्हाला सगळं मिळेल. आणि मग मिळतं की नाही बघा तुम्ही, भेटतंय ना? बघितलं तुम्ही तर सगळं व्यवस्थित आहे ना? असं आहे, म्हणून अनुभव घ्या. मग न सुटते ते सूत्र जाणे. न सुटते सूत्र तेची जाणे. सूत्रपाठामध्ये जे सूत्र सांगितलेले त्यांनी ते पक्के धरलेले आहेत, आणि त्या सूत्राचं तो आचरण करत आहे. त्याला माहितच आहे की देवाचे वचन आहेत, त्यांनी असे धरलेले आहेत, तो सोडत नाही. हे वचन आहे. वचन वचनार्थ जाऊ न दिजे. तसं वचन आपण धरलेलं आहे परमेश्वराचं, आणि ते वचन जर धरलेलं आहे ना आपण जर त्या वचनावर असो तर किती काटे टाकणारे पुढे येऊ द्या, एकही काटा तुम्हाला देव मोडू देणार नाही. काटे बाजूला करतात परमेश्वर. मग तशानुसार ती परी जीवे जाणावी. आम्हाला दृष्टांताचा सिद्धांत काय? तशी अनुसरते परी जीवे जाणावी. तसं या जीवाने जाणावं की आपली अनुसरती परी आहे ती आपण असती परी आचरून परमेश्वरला प्राप्त करावं. कसा परमेश्वर प्राप्त होत नाही? होतोच म्हणाले, फक्त आपण आपल्या परीवर असणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला भेटत जातील. नरक सुखविती परी ते अजून काय होते म्हणाले? हाच फायदा होतो का? ना असती परी अनुसरल्यावर नरक चुकविती ती असती परी. तुमचं नरक चुकतंय, तुमची चौकडी चुकते, तुमचे 84 लाख योनी चुकतात, तुम्हाला कोणतंच नरक होणार नाही. उतटण्याचं नरक सुद्धा होत नाही, अंतिक सुद्धा होत नाही, प्रेतदेव सुद्धा होत नाही. फक्त तुम्ही अनुसरलेले पाहिजे. आणि जर अनुसरलेले नसले तर काय होणार आहे? सगळं होऊन जाईल ना, नरक होऊन जातील ना, नरकही चुकणार नाही ना. म्हणून अनुसरा. अहो 4 त्या ठिकाणी सगळं सांगितलं ना का नाही? प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक वयाच्यामध्ये संन्यास सांगितलाय का नाही? म्हणून 4 आहेत. ब्रह्मचर्य आश्रम आहे, 4 आश्रम सांगितले का नाही? ग्रस्त आश्रम आहे, वानप्रस्थ आश्रम आहे, शेवटी संन्यास आश्रम आहे. आमच्याच पंथाने सांगितलं असं थोडंच आहे. सगळ्या पंथामध्ये सांगितलंय शेवटी संन्यास आश्रम स्वीकारला पाहिजे. बस करा आता चाब्या फिरवणं, द्या चाब्या आपल्या पोरांच्या हातात, सरका बाजूला. तुम्हाला समजणार आता चाबी कशात घालावी, दिसना तुम्हाला आता. कुलपात घालत नाही तुम्ही चाब्या आता. मग चाब्या फिरवणं बंद करा.
आपली चावी बघा आता. आतापर्यंत चावी फिरवल्या लोकांच्या याच्याजवळ त्याच्याजवळ. आता आपली चावी ती परमेश्वराजवळ. देवा वाचव मला आता, बस करा म्हणून देवाला अनुसरा. मग परिते ननुसरतीची अनुसरले का? परिथे ननुसरतीची. इतकं सांगितलं देवाने, सगळं किती तुळतुळून सांगितलं देवाने. अनुभव सांगितला, अनुभव घे सांगितलं, सगळं जनसमुदायाला सांगितलं, पण तेच केलं. गोचिड काही निघत नाही. तुम्हाला तरी काय करायचंय तुम्ही ठरवा. द्या सोडून. काही नाही राहिलं तिथं आता. चोथा बी नाही तिथं. लोक पानाचा चोथा खात नाही, थुकून टाकतात. तसं आपल्याला चोथ्या सारखं समजतात लोक घरचे. काय राहिलं म्हणजे आता यांच्यात चोथा झाला सगळा. आपल्याला पुढे पुढे येऊ बी देत नाहीत. कोणा एखादा आपला सत्कार्य वगैरे असलं, सरकार बाजूला तुम्ही केलं तू आजपर्यंत आम्हाला करते ना, पाहिलं ना. म्हणून त्याचा चांगला उपयोग करा. देवाला वा तेवढं. राहिलं उरल्या सुरलेलं देह देवाने सगळं दिलेलं आहे तुम्हाला. म्हणून देवाचं होऊन जा, नामस्मरण करा, चिंतन करा, अनुसरण घ्या. काही कमी पडत नाही. लोक पूजा करतील तुमची काय. आणि मग रोज पाया पडून सुनबाई पोरगा सगळे असे तर असंच करतात. हा तिकडं का नाही. म्हणून जरा विचार करा, देवधर्म करा. काय देवाचं होऊन जा. तुम्हाला यांनी त्यांनी जर नाही तुमच्यावर दंडोत करा, लय दंडोत करणार आहे आपल्याला. बाहेर गेले की लगेच का नाही. काय घेणं, हीच गाव 30 गाव मानू भाऊ 40 गाव. हेच गाव आहे काय. अरे लय गाव आहे. आणि म्हणून आपला देव धर्म करा, चिंतन करा, स्मरण करा. सगळं देव तुम्हाला देणार आहे. देवा विश्वास ठेवा मित्रांनो. म्हणून अनुभव घेऊन बघा, आधी राहून बघा. सारंग पंडितांनी सगळं केलं, पण शेवटी देवाचं म्हणितलं केलं नाही, त्याला काय करणार. तुम्ही केलं तर तुम्हाला भेटणार, सगळं मिळणार. आणि म्हणून करा मित्रांनो. वाचताना तुम्ही नरकापासून अनुसरल्याचा देव सांगितला देवाने. अनुसरा देवाला. अशा प्रकारे देवानी कथा सांगितलेली आहे. अशा प्रकारे जर आजपर्यंत तुमच्या मनामध्ये हा कोम उगला नसेल तर आजपासून उगवा. मी अनुसरणार, मी दीक्षा घेणार. नाही घेणं झाली तरी नुसतं मना तरी एक दिवशी घेतान वरवडे करिता भित्रास येईल. आणि म्हणून देवाला माफी मागा. महाराज आजपर्यंत म्हणले नाही मी, पण आजपासून म्हणत आहे की मी घेणार. देवाला माफी मागा. पतित पावन दीन दयाळ, दया करी रे स्वामी. अज्ञानाने घडले पातक, मनोनी पापिया दया करी रे स्वामी. जामनाने पाप कल्पिले, हे मन तुला दिले मी. दया करी रे स्वामी. जावाचे ने जना दुखविले, ही वाचा तुला दिलेनी. दया करी रे स्वामी. दया करी रे स्वामी. दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो.